नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आज आपण आलो आहेत कर्जतमधल्या एका छोट्याशा लेणीच्या स्पॉटवरती. बौद्ध लेणी आहे. गावाचं नाव मी इथे मेन्शन करतो. तर आपण एक छोटासा अर्ध्या तासाचा ट्रेक करून लेणी बघायला चाललो. तर तुम्ही पण आमच्यासोबत या जर्नीमध्ये जॉईन व्हा. तो ये सब मेरे ऑफिस के कलीग्स है. ये टकेशिस कासिल देखा होगा दोस्तों आपने. स्किपिंग स्टोन्स जो रहता है ये वैसा गेम है. टकेशिस कैसल? हाँ, ये स्किपिंग स्टोन्स है. बट यू डोंट हैव टू स्किप एनी स्टोन. अजून कुठे स्टोन? फाइंड आउट. का मतलब समझ जाओ कि तुम एक सही रास्ते पे जा रहे हो. यस, हम सही रास्ते पे. चलो गाइस. तर मित्रांनो, आपण ह्या रस्त्याने असा ट्रेक करत करत इथपर्यंत आलो आणि हा एक छोटासा वॉटर क्रॉसिंगचा एरिया आहे. पण तुम्हाला इथे एक मनमोहक दृश्य दिसू शकता. ज्या लेण्या आहेत, कोंढाणा लेणी असं नाव आहे या. तर ह्या लेण्यांपर्यंत जाण्याची तिथून रस्ता आहे. आता रस्ता कंटिन्यू करत लेणीकडे चालले. आता आपण निसर्गाच्या वातावरणामध्ये एका छोट्याशा दुकानाजवळ थांबलो आहे, जिथे आपल्याला नॉर्मली ज्या हायड्रेशनच्या गोष्टी दिसतात त्या सर्व अवेलेबल आहेत. लिंबू सरबत, फ्रुटी, स्लाईस, मॅगी इवन अवेलेबल आहे इथे. आणि जर छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला लागतात, बिस्किट, चिप्स वगैरे, त्या पण इथे अवेलेबल आहेत. अशी 2-3 दुकानं इथे अवेलेबल आहेत. पण सर्वात मेन म्हणजे इथे ह्या दुकानांमध्ये मला इथे मका खायची इच्छा झाली. तर गरम गरम मका सुद्धा इथे तुम्हाला मिळून त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर स्टेअर्स दिसतील. इथपर्यंत तुम्हाला थोडासा अवघड ट्रेक आहे आणि इथून पुढे तुम्हाला रस्ता प्रॉपर आहे. आणि हा एक सुंदरचा वॉटरफॉल जो लेण्यांच्या समोर. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागून बघू शकता कोंढाणा लेणी मागे आहेत आपल्या. आणि हा एक सुंदर असा धबधबा आहे जो वरून खूप मस्तपैकी खालती वाहत चाललाय. आणि ह्या साईडला सगळे पर्यटक उभे आहेत. फक्त एवढंच विनंती की धबधब्याच्या जास्त जवळ जाणं सेफ नाही आहे. सो तुम्ही पण थोडं लांबनं एन्जॉय करा. आता माझे पण मित्र आहेत सर्व इकडे खालती, सर्व माझे मित्र उभे आहेत. एकदम सेफली आम्ही एन्जॉय करतोय धबधबा. तुम्ही पण या, पर्यटक म्हणून या. तिथे कोणाला नुकसान नाही होणार किंवा कोणाला हानी नाही होणार किंवा स्वतःच्या जीवाची हानी नाही होणार याचा विचार करू नका. तर मित्रांनो, आपण फायनली लेणीमध्ये पोहोचलोय. आणि तिथे छोटे छोटे बंकर बनवलेले आहेत. तिथे तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे बंकर बनवलेत असे, ज्याच्या आतमध्ये आत जाऊन एक स्पॉट आहे. तिथे सर तिन्ही दिशांना तेच आहेत. 1, 2, पुढे 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि 9 असे 9 बंकर्स आहेत तिथे. इथे लोकल्स तर कोणी नाही आहेत जे आपल्याला सांगू शकतील की ह्या लेण्या कसल्या आहेत. पण एवढंच माहिती की ह्या बुद्ध लेण्या आहेत. मे बी इथे मेडिटेशनसाठी पूर्वी लोक येत असेल. आयसोलेशन आहे बऱ्यापैकी एरियामध्ये. पर्यटक तर आता आले, पण एरियामध्ये बऱ्यापैकी आयसोलेटेड आहे हा एरिया. तर मे बी इथे येऊन मेडिटेशन करत असतील ते लोक. आणि पुढे पण खालती एक काहीतरी बघण्यासारखं आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, कदाचित इथे एक बाबा बसले. बाबा बाबा बोलावे. आम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी थोडे टिप्स द्या प्लीज. व्हिडिओ एडिटिंगसाठी टिप. त्यासाठी तुम्हाला 7 दिवस. किती? 7 दिवस. 7 दिवस घरामध्ये अगरबत्ती लावावी लागेल. मी तुम्हाला मंत्र देतो त्या पद्धतीने. चालेल. दररोज संध्याकाळी 9 ते 12 दरम्यान ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. चालेल. आणि पलीकडनं आपण फक्त एक छोटासा पायवाट किंवा छोटासा ट्रेक करून परत एक आतमध्ये लोकेशन बघायला लागेल. इथे सुद्धा तुम्हाला तसेच केव्ह बंकर टाईप बघायला दिसतील. पण इथे तुम्हाला थोडंसं वेगळं नक्षीकाम दिसेल, जे मे बी ब्लॅक स्टोननी बनवले. सांगू नाही शकत, मे बी कलर वेगळा झाला असेल त्याचा.
पण इथे पण तुम्हाला तसेच बंकर बघायला दिसतील. आणि इथे छोटे वेगळे बंकर्स पण आहेत, ज्याच्यामध्ये साईडला हलकासा स्टोरेज टाईप एरिया पण बनवला आहे. ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला पण आहे, आतमध्ये इथे वरती दिसेल तुम्हाला. तर इथे तसं थोडंसं वेगळं दिसतंय. आणि इथे पिलर्स पण खूप मोठे मोठे आहेत, जसे तिकडे नव्हते मगाशी. पण इथे तुम्हाला नक्षीकाम जे दिसतंय ते थोडंसं वेगळं आणि चांगल्या क्वालिटीचं दिसेल. वरती पण तुम्ही बघू शकता. तर आपण परत इथून खालती उतरूया. इथून खालती उतरून मी तुम्हाला ही स्टोन्स दाखवतो. ते कशा पद्धतीत ते बनवले आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, समजत नाही आहे, पण आपण मॉर्स कोड आताच्या जमान्यामध्ये बघतो. हे असं काहीतरी एक डॅश आणि डॉटच्या पॅटर्नमध्ये काहीतरी लिहिलेलं दिसतं. मे बी हे फक्त एक डिझाईन पण असू शकते, पण अंदाज लावतोय की हे काहीतरी लिहिलेलं असू शकतं. त्यांची कार्विंग तुम्ही बघू शकता. हे आत्ता केलं आहे का पूर्वीपासून आहे, नो आयडिया. बट तरी पण खूप वेगळं काहीतरी आहे. आणि हा एक मोठा एंट्री गेट आहे. त्याच्या बाजूला इथे धम्मलिपी आहे, जी तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. आणि हा एक भव्य असा मोठा दरवाजा आहे. त्याच्या आतमध्ये मला अंदाज नाही लागत आहे, पण कदाचित हे शिवलिंग टाईप काहीतरी दिसतंय. आणि तुम्ही बघू शकता याला काय कुठल्या पद्धतीत काम केलं. आणि तिथे कदाचित वेगळ्या प्रकारचे मूर्ती वगैरे पण दिसतात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथपर्यंतच असणार आहे. जर तुम्हाला या जागेपर्यंत पोहोचायचं असेल तर मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ठेवून देतो. आणि या जागेवर आलात तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत आपल्या चॅनलला बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवरती असेच युनिक कंटेंट येत राहतात. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.